Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have seen the units of rate constant. जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा, concentration raised to power 1 minus n per time. What is n? Order of reaction. क्वेश्चन वाचायचा, काय सांगितली ऑर्डर त्यानुसार n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत चालायचं. चला सांगा बेटा, अशी कोणती ऑर्डर आहे रिएक्शनची जिथं कॉन्सन्ट्रेशन राहतच नाही रेट कॉन्स्टंटच्या युनिटमध्ये, फक्त पर टाइम राहतं? यस, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनच्या रेट कॉन्स्टंटच्या युनिटमध्ये पर टाइम पाहायला मिळतं. म्हणजे ते पर सेकंड असू शकतं, पर मिनिट असू शकतं, पर आवर्स असू शकतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे ना. परत मी रेट कॉन्स्टंट आणि रेट ऑफ रिएक्शन यामधला फरक एक्सप्लेन केला होता. ठीक आहे ना. डेफिनेशन फॉर्म मध्ये फरक होता. परत रेट ऑफ रिएक्शनचं युनिट फिक्स असतं, ते काही बदलत नाही. पण लक्षात ठेवा, रेट कॉन्स्टंटचं युनिट पूर्णपणे ऑर्डर ऑफ रिएक्शन वरती डिपेंडंट असतं. ऑर्डर ऑफ रिएक्शन बदललं की रेट कॉन्स्टंटचं युनिट देखील बदलतं. ठीक आहे ना. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण परत एकदा बुकलेट मधले क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. प्रेशर रिलेटेड क्वेश्चन सुरुवातीला पाहूयात आणि त्यानंतर बुकलेट मधलेच रेट लॉशी कनेक्टेड क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे ना. बघा, प्रेशर रिलेटेड क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन बघा, a gaseous reaction A2 gas giving B gas plus half C gas shows increase in pressure from 100 millimeter to 120 millimeter in 5 minutes. या गॅसियस रिएक्शन मध्ये प्रेशर मध्ये वाढ दिसून आली. आता बघा, प्रेशर कसं काय वाढलं असेल? साहजिक आहे, हा A2 डिकम्पोज व्हायला आणि तो काय तयार करायला, B आणि C. एका गॅस पासून 2 गॅस तयार व्हायले, त्यामुळे प्रेशर मध्ये थोडासा इन्क्रीज झालाच पाहिजे. तर तोच झालाय 5 मिनिट मध्ये. तर आपल्याला सांगितलंय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A2 विल बी. काय काढायचे ते अगोदर लिहितो बेटा. बघा, टू फाइंड काय काढायचं बघा. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A2 म्हणजे बघा मायनस dA2 अपॉन dt हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे ना. पण क्वेश्चन प्रेशरचा आहे. मी सांगितलंय गॅसियस रिएक्शन्स मध्ये प्रेशरला तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर करू शकता. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काढायचंय मायनस डी ऑफ प्रेशर ऑफ A2. A2 च्या प्रेशर मध्ये झालेला बदल काढायचा आहे तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू टाइम. प्रेशर मध्ये झालेला बदल काढायचा आहे कोणाच्या? A2 च्या. ठीक आहे ना. कसं करायचं बघा, सिंपल आहे. एक क्वेश्चन लक्ष द्या, मग बाकी तुम्हाला समजून जातील. गिवन रिएक्शन लिहितोय मी. A2 गॅस गिविंग B गॅस प्लस हाफ C गॅस. आता मी इथं 2 टाइम कन्सिडर करायलो. बघा रे, टाइम 0 आणि टाइम 5 मिनिट. आता टाइम 0 म्हणजे इनिशियल स्टेज, म्हणजे जेव्हा रिएक्टंट फक्त आपण घेतला होता त्याचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये झालेलं नव्हतं. इनिशियल स्टेज, सुरुवातीचं प्रेशर बघा किती आहे. इनिशियल प्रेशर 100 ml. आता ते प्रेशर पूर्णपणे A2 मुळे असणार आहे 100 मिलीमीटर. सुरुवातीला हे काहीच नसतील, रिएक्शनच चालू झाली नाही, प्रोडक्ट तयार होतील का? नाही, फक्त रिएक्टंट असेल. इनिशियली फक्त रिएक्टंट असेल. आता बघा, आफ्टर 5 मिनिट्स रिएक्शन काहीतरी कंप्लीट झालेली असेल, म्हणजे A2 चं काही अमाऊंट B आणि C मध्ये कन्वर्ट झालेलं असेल. आता बघा, A2 जर B आणि C मध्ये कन्वर्ट होत असेल, या A2 चं प्रेशर कमी होणार आहे थोडंसं. 5 मिनिटांनंतर, सुरुवातीला मी 100 मिलीमीटर घेतलं होतं A2 चं प्रेशर, पण 5 मिनिटांनंतर ते 100 मिलीमीटर राहणार नाही, ते कमी होईल. तर मी लिहितोय 100 मायनस x, काहीतरी कमी झालेला असेल त्याच्या प्रेशरमध्ये. x एवढा डिक्रीज झाला प्रेशरमध्ये. का बरं? कारण सम ऑफ द A2 इज कन्वर्टेड इनटू B अँड C. आता बघा, आता हा जर A2 जर x न कमी झालेला असेल, B आणि C तयार व्हायलेत. ठीक आहे ना. B आणि C तयार होणार आहेत. A2 मध्ये डिक्रीज झालेला B आणि C मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता पहा, मी यांचे प्रेशर कसे लिहितो. हा 1 मोल असताना
हा एक बघा कोइफिशियंट किती आहे 1 आहे. हा 1 मोलचा प्रेशर डिक्रीज किती धरलाय मी x. हा किती तयार व्हायला बेटा 1 मोल म्हणून हा x मिलीमीटर. लक्षात घ्या याच्या 1 मोलचा डिक्रीज किती धरलाय मी x. आता हा 1 मोल तयार व्हायला ना मग याचं प्रेशर x असणार आहे. ठीक आहे ना. आता याचे मोल बघा किती आहेत हाफ म्हणून मी ह्याला घेणार हाफ x. बघा परत एकदा सांगतो लक्ष द्या. A2 B आणि C मध्ये कन्वर्ट होणार आहे नक्कीच पण जेवढा A2 चा डिक्रीज झालाय तो एक्झॅक्टली B आणि C चा राहू शकत नाही. ते मोल वरून ठरवावं लागेल की B आणि C किती असेल. त्यासाठी काय करतोय आपण x म्हणजे 1 मोल A2 चा डिक्रीज झालेला प्रेशरचा. आता हा 1 मोल तयार व्हायला म्हणून हा x मिलीमीटर असेल आणि हा हाफ मोल तयार व्हायला म्हणून हा हाफ x असेल. आता बघा फायनल प्रेशर फायनल प्रेशर फायनल प्रेशर फायनल प्रेशर. आता फायनल प्रेशर म्हणल्यानंतर आता माझ्या रिॲक्शन वेसलमध्ये A2 पण असणार आहे B पण असणार आहे आणि C पण असणार आहे. असं तर दिलं नाही ना क्वेश्चनमध्ये की A2 पूर्णपणे फिनिश झाला असं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं नाही. म्हणजे A2चं काहीतरी अमाऊंट शिल्लक राहिलेलं असणार आहे परत B आणि C तयार झालेला अमाऊंट असणार आहे. फायनल प्रेशर बघा किती असेल आता 100 मायनस x हे या A2चं प्लस x या Bचं आणि हाफ x कोणाचं Cचं. लक्षात येतंय फायनल प्रेशर याचं प्लस याचं प्लस याचं कारण हे तिघ जण असणार आहेत आफ्टर 5 मिनिट्स. ठीक आहे ना. फायनल प्रेशर 100 मायनस x प्लस हाफ x. आता बघा बेटा हे मायनस x आहे हे प्लस x आहे हे कॅन्सल करता येईल हे कॅन्सल करता येईल. हे किती लिहिता येईल मला आता बघा 100 प्लस हाफ x 100 प्लस हाफ x किंवा x/2 लिहितो मी. पण क्वेश्चन मध्ये बघा प्रेशर 100 मिलीमीटरचं किती झालंय 120 मिलीमीटर. हे इनिशियल प्रेशर होतं. ठीक आहे ना. आणि हे काही A2चं प्रेशर दिलं नाही फायनल आपल्याला. बघा काय म्हणलंय गॅसियस रिॲक्शन शोज इन्क्रीज इन प्रेशर म्हणजे रिॲक्शन मध्ये प्रेशरचा इन्क्रीज झालाय. रिॲक्शनचं प्रेशर म्हणल्यानंतर ह्या तिघांचं मिळून घ्यावं लागेल मला. मी डायरेक्टली याला इक्वेट करू शकतो बेटा 120 मिलीमीटरला 120 मिलीमीटरला. आता माझं एम असणार आहे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. कसं काढता येईल बघा इक्वेशन तयार झालंय. आय कॅन राईट परत एकदा लिहितो मी 100 प्लस x/2 इक्वल टू 120 मिलीमीटर. मग मी म्हणू शकतो का x/2 इक्वल टू 120 मायनस 100 म्हणजे 20 मिलीमीटर. किती असेल 20 मिलीमीटर. आता x ची व्हॅल्यू फाइंड करता येईल आपल्याला. x इक्वल टू 40 मिलीमीटर x इक्वल टू 40 मिलीमीटर. ठीक आहे ना. आता बघा आपल्याला काढायचंय रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A2. मी लिहिलंय काय काढायचंय ते. मला प्रेशरमध्ये झालेला बदल काढायचा आहे कोणाच्या A2चा. आता प्रेशरमध्ये झालेला बदल कसा काढणार A2चा तर मी A2चं इनिशियल प्रेशर घेणार A2चं फायनल प्रेशर घेणार त्यांच्यातला डिफरन्स कन्सिडर करणार. बघा इनिशियल प्रेशर ऑफ A2 इनिशियल प्रेशर ऑफ A2 बघा सुरुवातीला किती होतं रे 100 मिलीमीटर. किती होतं 100 मिलीमीटर. फायनल प्रेशर ऑफ A2 फायनल प्रेशर ऑफ A2. आता कसं काढता येईल बघा फायनल प्रेशर A2चं हे आहे 5 मिनिटानंतरचं 100 मायनस x 100 मायनस x. आता x किती आहे बघा बेटा 40 आहे इथं टाका 100 मायनस x म्हणजे 60 मिलीमीटर येईल. हे किती येईल 60 मिलीमीटर. A2चं इनिशियल प्रेशर 100 होतं फायनल किती व्हायलं 60 मिलीमीटर व्हायलं. ठीक आहे ना. देअरफॉर dp मायनस d प्रेशर ऑफ A2 अपॉन dt जे आपल्याला काढायचं आहे ते कसं काढता येईल बघा. आता चेंज इन प्रेशर ऑफ A2 चेंज कसा काढतो बेटा आपण फायनल मायनस इनिशियल. हे मायनस साइन जसंच्या तसं. आता ब्रॅकेटमध्ये फायनल मायनस इनिशियल. फायनल प्रेशर किती आहे 60 इनिशियल किती आहे 100 अपॉन टाइम इंटरवल. टाइम इंटरवल आहे 5 मिनिट किंवा टाइममध्ये झालेला बदल घेतला तरी चालेल नो इश्यू. फायनल टाइम 5 मिनिट आहे इनिशियल टाइम 0 मिनिट आहे. 5 मायनस 0 5च येणार आहे. ठीक आहे ना. आता बघा 60 मायनस 100 मायनस 40 हे मायनस आणि पुढचं मायनस प्लस 40 किती येईल बघा हे 40 अपॉन 5 40 अपॉन 5 40 अपॉन 5 किती येईल बघा आता हे 8
मिलीमीटर. युनिट बघा, वरचं प्रेशर मिलीमीटरमध्ये आणि खालचा टाइम मिनिटमध्ये. 8 मिलीमीटर पर मिनिट. 8 मिलीमीटर पर मिनिट हे असेल तुमचं फायनल आन्सर. लक्षात आलं का रे? तुम्हाला काढायचं काय होतं, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ A2, पण प्रेशर फॉर्म मधला क्वेश्चन होता. ठीक आहे ना. तर मी काय केलं, A2चं इनिशियल प्रेशर त्याने दिलेलं होतं, A2चं फायनल प्रेशर काढण्याचा प्रयत्न केला विथ द हेल्प ऑफ दिस क्वांटिटी x. हे x कसं लिहिलंय बघा. याच्या 1 मोलचा डिक्रीज x धरला मी. हे 1 मोल तयार झालं म्हणजे x न प्रेशर याचं वाढलं, कारण याचं तर सुरुवातीला शून्यच होतं ना. इथं डॅश लिहा किंवा 0 लिहा, नो इश्यू. 0 मिलीमीटर लिहिलं तरी चालेल. हा हाफ मोल म्हणून हाफ x. मग मी x ची व्हॅल्यू फाइंड केली 40 आणि त्यावरून इनिशियल प्रेशर, फायनल प्रेशर काढले A2चे आणि शेवटी चेंज काढला. फायनल आन्सर 8 मिलीमीटर पर मिनिट. युनिट बघा कसं, वरचं हे मिलीमीटर आहे, खालचं मिनिट आहे. दॅट्स इट. नोट करा. पहा बेटा पुढचा क्वेश्चन. फॉर N2O4 गॅस गिविंग 2NO2 गॅस, प्रेशर इज फाउंड टू इनक्रीज फ्रॉम 700 मिलीमीटर टू 800 मिलीमीटर इन 10 मिनिट. एक रिॲक्शन दिली आहे. या रिॲक्शन मध्ये प्रेशर मध्ये झालेली वाढ दिली आपल्याला. 700 मिलीमीटर सुरुवातीचं प्रेशर होतं, नंतरचं प्रेशर आहे 800 मिलीमीटर इन 10 मिनिट. काय म्हणलंय बघा, देन मायनस डेल्टा पी अपॉन डेल्टा टी विथ रिस्पेक्ट टू N2O4 इज. आता हे P म्हणजे काय बेटा, प्रेशर आहे. चेंज इन प्रेशर विथ रेस्पेक्ट टू टाइम, कोणाचं, N2O4चं. म्हणजे तुम्हाला काढायचंय काय बघा, तुम्हाला हे काढायचं बेटा, मायनस डेल्टा प्रेशर ऑफ N2O4. N2O4च्या प्रेशर मध्ये झालेला बदल काढायचा आहे. सर तुम्ही हे N2O4 PN2O4 काय म्हणतायत बेटा, क्वेश्चन मध्ये तसं आहे. प्रेशर मध्ये झालेला बदल विथ रिस्पेक्ट टू N2O4 त्याने विचारलाय, म्हणून मी डेल्टा PN2O4 अपॉन डेल्टा टी हे काढण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा तुमचा क्वेश्चन आहे. परत अप्रोच तोच असेल. N2O4चं इनिशियल प्रेशर तर दिले 700, फायनल प्रेशर आपल्याला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. हे फायनल प्रेशर नाही रे N2O4चं, कारण रिॲक्शनचा इन्क्रीज चांगला आहे. ठीक आहे ना. मग सर तुम्ही हे 700 डायरेक्ट N2O4चं का म्हणालात बेटा, कारण रिॲक्शनच्या सुरुवातीला फक्त रिॲक्टंट असतो, प्रोडक्ट थोडाच असणार. रिॲक्शनच्या सुरुवातीला प्रोडक्ट आफ्टर सम टाइम मिळत असतो. म्हणजे जे काही इनिशियल प्रेशर असतं रिॲक्शन मध्ये दिलेलं ते पूर्णपणे कोणाचं असतं, रिॲक्टंटचं असतं. म्हणजे 700 मिलीमीटर हे N2O4चंच प्रेशर आहे. लक्षात घ्या 800 मिलीमीटर हे N2O4चं नाही, कारण आफ्टर सम टाइम हे पण तयार होणार आहे ना, याचं मिळून प्रेशर असणार आहे 800 मिली. बघा मी सॉल्व्ह करून दाखवतो. अप्रोच एक्झॅक्टली तोच असेल जो प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये होता. रिॲक्शन घ्या, N2O4 गॅस प्रोड्युसिंग 2NO2 गॅस, 2NO2 गॅस, टाइम 0 आणि दुसरा टाइम 10 मिनिट. टाइम 0 आणि 10 मिनिट. N2O4 गॅसचं इनिशियल प्रेशर बघा 700 मिलीमीटर. हे इनिशियल, सुरुवातीला हे काहीच नसेल. ठीक आहे ना. आता बघा आफ्टर सम टाइम याचं काही अमाऊंट याच्यात प्रोड्यूस झालेलं असेल. मगाशी जसं केलं, याचा 1 मोल दिसतोय मला इथं, 700 मायनस x. इन केस जर इथं 2 मोल असते 700 मायनस 2x केलं असतं. 3 मोल असते 700 मायनस 3x केलं असतं. हाफ मोल असता 700 मायनस हाफ x केलं असतं. लक्षात येतंय. x इज डिक्रीज इन प्रेशर फॉर 1 मोल आणि रिॲक्टंटचं प्रेशर नक्की डिक्रीज होणार आहे, कारण तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे. आता बघा हे किती मोल आहे बेटा, 2 मोल आहे. हे मला लिहावं लागेल 2x मिलीमीटर मध्ये. लक्षात येतंय. हे 2x कसं काय झालं रे, कारण बघ NO2चे मोल्स किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे. आता बघा फायनल प्रेशर, फायनल प्रेशर, फायनल प्रेशर, फायनल प्रेशर इक्वल्स टू, फायनल प्रेशर म्हणजे याचं प्लस याचं सगळ्याच घ्यावं लागेल, कारण हा पण असणार आहे आफ्टर सम टाइम आणि हा पण असणार आहे. ठीक आहे. 700 मायनस x प्लस 2x. ठीक आहे ना. एवढं मिलीमीटर, पण हे दिले आपल्याला किती, 800 मिलीमीटर. हे किती दिले आपल्याला, 800 मिलीमीटर. आता आपलं एम असेल टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, सिमिलर टू प्रिव्हियस क्वेश्चन. कसं करायचं बघा. आता हे 700 मायनस x प्लस 2x इक्वल टू 800 मिलीमीटर. ठीक आहे. आता बघा हे सॉल्व करा. हे असं राहील 700
प्लस एक्स या दोघांचं कॅल्क्युलेशन, एक एक्स राहील 800 मिलीमीटर. सॉल्व फॉर एक्स, एक्स इक्वल टू 800 मायनस 700 इक्वल्स टू 100 मिलीमीटर. किती होऊन जाईल हे? 100 मिलीमीटर. एक्सची व्हॅल्यू मला मिळाली. देअरफोर फायनल प्रेशर ऑफ N2O4, आपल्याला N2O4च्याच रिस्पेक्टमध्ये कॅल्क्युलेशन करा असं स्पष्टपणे क्वेश्चन मध्ये सांगितलंय. फायनल प्रेशर ऑफ N2O4 इक्वल्स टू, हे आहे फायनल प्रेशर 10 मिनिटानंतरचं, 700 मायनस एक्स, 700 मायनस एक्स म्हणजेच 700 मायनस 100, 600 मिलीमीटर, 600 मिलीमीटर, 600 मिलीमीटर. इनिशियल प्रेशर तर दिलेलंच आहे ऑलरेडी. इनिशियल प्रेशर लिहितोय परत एकदा बघा. इनिशियल प्रेशर ऑफ N2O4 किती आहे? 700 मिलीमीटर सुरुवातीचं. हे 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 ठीक आहे. आता फाइंड करू आपण हे काय, हे काढायचं आहे आपल्याला. देअरफॉर मायनस डेल्टा प्रेशर ऑफ N2O4, प्रेशर ऑफ N2O4 अपॉन डेल्टा टी, हे काढायचं आहे आपल्याला. टाका व्हॅल्यूज, मायनस डेल्टा डेल्टा P(N2O4). चेंज कसा काढतो आपण? फायनल मायनस इनिशियल. फायनल प्रेशर किती आहे? 600 आणि इनिशियल किती आहे? 700. 600 मायनस 700 डिवायडेड बाय डेल्टा टी. टाइम इंटरवल किती आहे रे बेटा? टाइम इंटरवल बघा, यस 10 मिनिट, 10 मिनिट. आता बघा हे कॅल्क्युलेशन येईल -100, हे -100 आणि हे मायनस 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 प्लस, प्लस 100 अपॉन 10. आता हे मिलीमीटर मध्ये, हे मिनिट मध्ये उत्तर येईल बेटा 10 मिलीमीटर पर मिनिट, 10 मिलीमीटर पर मिनिट. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे ना बेटा. प्रेशर रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करण्याची ही कॉमन स्ट्रॅटेजी असते. एक्सचा तुम्हाला वापर करायचा, पण एक्स या सिम्बॉलचा मीनिंग लक्षात घ्या. एक्सचा अर्थ 1 मोल साठीचं प्रेशर. आता मी इथं मायनस एक्स का केलं? कारण हा रिॲक्टंट आहे आणि याचा 1 मोल डिकम्पोज झालाय. ठीक आहे ना. 1 मोलचा डिक्रीज धरला मी एक्सचा, पण हे 2 मोल तयार व्हायला म्हणून हे 2x धरावं लागलं. समजा हे हाफ मोल असतं, मी हाफ एक्स धरलं असतं. हे 5 मोल असतं, हे 5x धरलं असतं. लाईक दॅट, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ मोल हे एक्स सिम्बॉल्स इथं तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. इथंच नाही बेटा, आपण टॉपिकमध्ये पुढे जेव्हा 0 ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन डिटेलमध्ये स्टडी करणार ना, तिथं देखील असे प्रेशर रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील. होतील ना सॉल्व असे क्वेश्चन? खूप सिंपल असतं रे बेटा. चेंज काढायचं आहे म्हणजे मला 2 प्रेशर लागतात, इनिशियल आणि फायनल. इनिशियल तर दिलेलं असतं, फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी या एक्सची आपल्याला हेल्प घ्यावी लागते. थोडंसं शांत दिमाग ठेवून हे दोन्ही क्वेश्चन्स वाचा, तुम्हाला एकदम इझिली लक्षात येईल. अडचण तुम्हाला वाटलं तर इथंच येऊ शकते, पण मी सांगतोय हे पण काही विशेष नाही. मी मोलचा वापर करून हे लिहिलेलं आहे. एखाद्याला वाटेल सर तुम्ही इथं मायनसच का केलास? अरे बेटा रिॲक्टंट आहे ना, रिॲक्टंट आहे. एखाद्याला असं पण वाटू शकतं सर रिॲक्टंट तर काही वेळानंतर 0 होईल ना. कधी होईल 0? जर रिॲक्शन कंप्लीट झाली तर. क्वेश्चन मध्ये रिॲक्शन कंप्लीटेड असा उल्लेख आहे का? नाही. जर रिॲक्शन कंप्लीट झाली असती तर हे 0 उरलं असतं, पण रिॲक्शन कंप्लीटेड असा उल्लेख नाहीये, म्हणजे रिॲक्शन अर्धवट झालेली आहे. रिॲक्शन जेव्हा अर्धवट होत असते ना, तेव्हा रिॲक्टंट पण असतो आणि प्रोडक्ट पण असतो. रिॲक्शनच्या सुरुवातीला फक्त रिॲक्टंट असतो, रिॲक्शन संपूर्ण कंप्लीट झाली तेव्हा फक्त प्रोडक्ट असतो, आणि रिॲक्शन जर अर्धवट राहिली तर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट दोन्ही असतात. हे दोन्ही क्वेश्चन, याच्या अगोदरचा आणि हे दोन्ही क्वेश्चन अर्धवट रिॲक्शनचे आहेत, म्हणजे इथं रिॲक्टंट पण असणार आहे आणि प्रोडक्ट पण असणार आहे. ठीक आहे ना. तो पण डाऊट लगेच क्लिअर केला. एखाद्याला वाटेल सर हे 0च घ्या की. अरे बेटा रिॲक्शन कंप्लीटेड असा उल्लेख नाहीये म्हणून 0 घेता येत नाही. ठीक आहे ना. कंप्लीटेड म्हणलं असतं तर नक्कीच हे 0 घेतलं असतं आपण. ओके, नोट करा. पहा बेटा, आता काही रेट लॉचे क्वेश्चन्स, बुकलेट मधलेच क्वेश्चन्स आहेत. हा क्वेश्चन चुकून रेट ऑफ रिॲक्शन सेक्शन मध्ये गेला होता. काही जणांनी प्रयत्न केला होता याला सॉल्व. कसं होईल बेटा? तुला रेट लॉच मी काल परवा दिवशी टीच केले. अगोदर कसं सॉल्व होईल हा क्वेश्चन? पहा आता सॉल्व होतो. फॉर द रिॲक्शन A plus 2B plus C giving D plus 2E, the rate of formation of D is found to be. आता बघा,
डीचा कोएफिशियंट 1 आहे, डीचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणून जो काही रेट डीच्या फॉर्मेशनचा असेल तोच रेट रिॲक्शनचा पण असेल. म्हणजे या केसमध्ये रेट ऑफ रिॲक्शन, तुम्ही रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डीला डायरेक्टली रेट ऑफ रिॲक्शन म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी कॅन बी कॉल्ड रेट ऑफ रिॲक्शन. हे कधी शक्य असतं, जेव्हा कोएफिशियंट 1 असतो. डीचा कोएफिशियंट 1 असल्यामुळं रेट ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी. कसं काय सर? बेटा बघ, तू जर याचं रेट एक्सप्रेशन लिहिण्याचा प्रयत्न केला, रेट ऑफ रिॲक्शन कसं लिहिशील बघा, कसं लिहिशील बघ. हां, मायनस डी ए अपॉन डी टी इक्वल टू मायनस 1/2 डी बी अपॉन डी टी इक्वल टू मायनस डी सी अपॉन डी टी इक्वल टू प्लस डी डी अपॉन डी टी लिहिशील ना. अरे याचा कोएफिशियंट 1 आहे ना, इथं 1/1 आहेच ना, लिहिण्याची काही गरज नाही. परत प्लस 1/2 डी अपॉन डी टी. आता बघ ना, रेट ऑफ रिॲक्शनला तू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ डी म्हणलं तर काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण याचा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. आता बघा क्वेश्चन काय आहे, बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. काय काय म्हणलं बघा, रेट ऑफ रिॲक्शन इज डबल्ड व्हेन ए इज डबल्ड. जेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं जातं, रिॲक्शनचा रेट देखील डबल होतो. कीपिंग बी अँड सी कॉन्स्टंट. बी आणि सी कसे ठेवायचेत? कॉन्स्टंट ठेवायचेत. बी आणि सी कॉन्स्टंट ठेवलं, ए डबल केलं की रेट पण डबल व्हायला. सी इज डबल्ड, रेट इज ऑल्सो डबल्ड, कीपिंग ए अँड बी कॉन्स्टंट. आणि परत सांगितलं शेवटी, रेट इज सेम व्हेन बी इज डबल्ड, कीपिंग ए अँड सी कॉन्स्टंट. आपल्याला काढायचे काय? रेट इक्वेशन. आपल्याला काय काढायचे? रेट इक्वेशन काढायचे. बघा कसं सॉल्व करायचं या क्वेश्चनला. या क्वेश्चनला सॉल्व कसं करायचं? 1 by 1 हा सगळा डेटा यूज करायचा. नंबर 1 पहिला पॉइंट, रेट इज डबल्ड व्हेन ए इज डबल्ड. साध्या भाषेत लिहितो मी. रेट इज डबल्ड when concentration of A is doubled. Concentration of A is doubled. Concentration double केलं की रेट पण डबल व्हायला. Therefore I can say that rate is directly proportional to concentration of A raised to power 1. कसं काय सर? बघ ना, हे डबल केलंस तू, हे पण डबल होईल ना, कारण 2चा पॉवर 1. उत्तर कसं येईल? 2च येईल ना. हे डबल कर, हे पण डबल होईल. पॉवर किती असला पाहिजे? 1. पॉवर जर समजा 2 घेतला मी, हे कॉन्सन्ट्रेशन डबल केलं, रेट 4 पट होईल ना. आलं का लक्षात? इथं पॉवर 1च असावं लागेल, जेणेकरून त्यांनी जी इन्फॉर्मेशन सांगितली ती सॅटिस्फाय होते. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन डबल होईल, रेट पण डबल होईल, कारण 2चा पॉवर 1 आहे. उत्तर रेटचं ट्वाइस होईल. म्हणजे एचा पॉवर मला कळला किती? 1. ठीक आहे. क्वेश्चन आहे रेट इक्वेशन काढणे. रेट इक्वेशन म्हणजेच रेट लॉ. लक्षात ठेवा, रेट इक्वेशनलाच रेट लॉ देखील म्हणता येतं. तुम्हाला रेट लॉ काढायचा आहे, म्हणजे ते पॉवर शोधायचे. ठीक आहे ना. बघा परत दुसरी गोष्ट आपण वापरूयात. रेट इज डबल्ड व्हेन सी इज डबल्ड. रेट इज डबल्ड व्हेन सी इज डबल्ड. रेट इज डबल्ड व्हेन सी इज डबल्ड. व्हेन सी इज डबल्ड. जेव्हा सीचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं जातं, रेट देखील डबल होतो. कसं काय? रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी. बघा ना बेटा, इथं पण पॉवर 1च असला पाहिजे ना, प्रिव्हियस केस सारखंच. कारण हे डबल केलं, 2चा पॉवर 1, हे उत्तर पण डबल होईल ना. कळतंय? सीचा पॉवर देखील 1च असावा लागेल. आता जाऊयात बीच्या पॉवरकडे. ठीक आहे ना. बघा कसं, रेट इज सेम. रेट सेम आहे असं सांगितलंय, म्हणजे मी म्हणू शकतो का, रेट डू नॉट डिपेंड. रेट डू नॉट डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कसं काय म्हणायला सर? बेटा इथं सांगितलं त्यांनी, रेट इज सेम व्हेन बी इज डबल. बी जरी डबल केला, रेटवर परिणामच होत नाहीये. मी बीचं कॉन्सन्ट्रेशन जरी डबल केलं, रेट मात्र तेवढाच राहतोय. सो आय कॅन से दॅट रेट डू नॉट डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ठीक आहे ना. म्हणून मी असं म्हणू शकतो का, बघा, रेट डायरेक्टली प्रपोर्शनल टू बीचा पॉवर 0. पॉवर 0चा अर्थ लक्षात घ्या, नो डिपेंडन्स.
रेट डू नॉट डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हे मी मनानं लिहित नाहीये, क्वेश्चन मध्ये सांगितले रेट इज सेम वेन बी इज डबल. बी जरी डबल केला रेट सेम राहतोय, याचा अर्थ रेट डू नॉट डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. पॉवर झिरोच असला पाहिजे. बघ ना बेटा, आता समजा तू हे डबल केलं, 2चा पॉवर 0, 2चा पॉवर 0, उत्तर किती येतं 1, म्हणजे रेट आहे तसाच राहतो. इथं तसं यायला होतं का, 2चा पॉवर 1 2, रेट डबल झाला होता, 2चा पॉवर 1 रेट डबल झाला होता, पण इथं 2चा पॉवर 0 1 येतं उत्तर, म्हणजे रेट रिमेन्स अनअफेक्टेड. रेट डू नॉट डिपेंड्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, असा याचा अर्थ घ्यायचा. ठीक आहे ना. आता या तिन्हीला आपण क्लब करूया. देअरफोर आय कॅन से दॅट रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए raised to power 1, concentration of C raised to power 1, concentration of B raised to power 0. किंवा याला असं लिहिलं तरी चालेल, रेट ऑफ रिएक्शन इक्वल्स टू के, रेट कॉन्स्टंट आहे हा के, इंटू एचा पॉवर 1, सीचा पॉवर 1, बीचा पॉवर 0, ठीक आहे. किंवा याला असं पण लिहिता येतं, बीचा पॉवर 0, एनिथिंग रेज टू पॉवर 0 इज 1, एनिथिंग रेज टू पॉवर 0 इज 1, म्हणजे हा टर्म मला काढून टाकता येईल कारण याची व्हॅल्यू 1 आहे. हे डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 1, सी रेज टू पॉवर 1. मला सांगा बेटा आता ऑर्डर ऑफ रिएक्शन, देअरफोर ऑर्डर ऑफ रिएक्शन किती असेल सांगितलं नाही क्वेश्चन मध्ये, पण आपण सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम नाही. ऑर्डर ऑफ रिएक्शन कसं काढतो रे आपण, सम ऑफ द पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म. 1 आहे, 1 + 1 किती येतं रे बेटा 2. इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन, ही सेकंड ऑर्डर रिएक्शन असणार आहे. इथून काढलं तरी चालतं, 1 + 1 + 0 काय येतं 2. कळला का क्वेश्चन. त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली होती क्वेश्चन मध्ये त्याचा वापर केला आपण. रेट डबल व्हायला ए डबल केल्यामुळं म्हणजे पॉवर 1 पाहिजे, रेट डबल व्हायला सी डबल केल्यामुळं सीचा पॉवर 1 पाहिजे, रेट डिपेंडच नाहीये बी वर, बीचा पॉवर 0 पाहिजे. फायनल आन्सर. ओके, नोट करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर अ गॅसियस रिएक्शन, एक गॅसियस रिएक्शन आहे, रेट एक्सप्रेशन दिलंय आपल्याला, रेट कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. क्वेश्चन बघा, इफ द व्हॉल्यूम ऑफ वेसल इज रिड्यूस टू 1/4, वेसलचं व्हॉल्यूम 1/4 केलं, 4 पट कमी केलं व्हॉल्यूम. क्वेश्चन बघा काय, द रिएक्शन रेट रिलेटेड टू ओरिजिनल रेट विल बी. काढायचे काय, डॅश डॅश टाइम्स म्हणले आपल्याला, काढायचं काय लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम 1/4 कराल तेव्हा रेटवर काहीतरी इफेक्ट होणारच आहे. म्हणजे माझ्याकडे 2 रेट असतील, फायनल रेट आणि इनिशियल रेट. तुम्ही ओरिजिनल रेटला इनिशियल रेट म्हणू शकता, ठीक आहे ना. बघा लक्षात घ्या, द रिएक्शन रेट रिलेटिंग टू ओरिजिनल रेट. आता हा जो इथे रिएक्शन रेटचा उल्लेख झालाय हा नक्कीच फायनल रेट असणार आहे, कारण व्हॉल्यूम रिड्यूस केल्यानंतरचं वाक्य आहे हे. याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा बघा, इथल्या वर्डिंगचा अर्थ घ्यायचा आहे तुम्ही, द रिएक्शन रेट म्हणजे हा फायनल रेट असणार आहे. का तर व्हॉल्यूम चेंज केल्यानंतरचं रेट आहे तो फायनल रेट आहे, आणि हे ओरिजिनल रेट म्हणजे काय, इनिशियल रेट आहे. इनिशियल रेट तुम्हाला काढायचे काय अगोदर ते सांगतोय, नंतर क्वेश्चनचं सोल्युशन पाहूयात आपण. तुम्हाला हे काढायचंय, फायनल रेट ओरिजिनल रेटच्या किती पट असणार आहे, हाऊ मच टाइम्स म्हणलंय, म्हणजे तुम्हाला हे काढायचं बेटा, फायनल रेट अपॉन इनिशियल रेट, हे फाइंड करायचंय तुम्हाला. फायनल रेट डिवायडेड बाय इनिशियल रेट, हे आन्सर काढायचंय. फायनल रेट इनिशियल रेटच्या किती पट असेल हे फाइंड करायचंय, हे फाइंड करायचंय. आलं लक्षात. आता कसं फाइंड करायचं, तर त्याने हिंट आपल्याला भरपूर दिलेल्या आहेत, त्याचा वापर करूयात आपण. बघा, इनिशियल रेट, इनिशियल रेट, इनिशियल रेट याला मी म्हणतो बेटा R1, हे दिलंय त्यांनी. के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, हे दिलंय त्यांनी. आता बघा, व्हॉल्यूम इज रिड्यूस टू 1/4 when
volume is reduced to 1/4. When volume is reduced to 1/4, व्हॉल्यूम 1/4 झाल्यानंतर कॉन्सन्ट्रेशनवर काय परिणाम होईल, मोलॅरिटीवर काय परिणाम होईल. बेटा मी सांगितलंय तुम्हाला यापूर्वी, मोलॅरिटी इज मोल्स अपॉन व्हॉल्यूम. याचं इन्व्हर्स रिलेशन आहे. व्हॉल्यूम 4 पटीनं कमी केलं, मोलॅरिटी 4 पटीनं वाढत असते. व्हॉल्यूम 4 पटीनं कमी केलं, मोलॅरिटी 4 पटीनं वाढेल. बरोबर आहे ना. व्हॉल्यूम हाफ केलं, मोलॅरिटी डबल होईल. व्हॉल्यूम 1/4 केलं, मोलॅरिटी 4 टाइम्स होईल. ठीक आहे ना. when volume is reduced to 1/4, concentration will increase 4 times. 4 times concentration 4 पटीनं वाढेल. therefore new concentration of A मला असं लिहावं लागेल 4A 4 पट होईल. न्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B हे पण 4 पट होईल. 4B. मग आता मला न्यू रेट काढता येईल. therefore न्यू रेट म्हणा किंवा फायनल रेट म्हणा, वन ॲज द सेम थिंग. फायनल रेट R2 इक्वल्स टू फायनल रेट R2 इक्वल्स टू, ठीक आहे ना, K इंटू, बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ A च्या जागी काय टाकायचं तुम्हाला आता 4A. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B च्या जागी काय टाकावं लागेल 4B. ठीक आहे ना. जे रेट इक्वेशन दिलं त्याला अनुसरूनच आपण कॅल्क्युलेशन परफॉर्म करणार. आता बघा हे कसं होईल. R2 इक्वल्स टू K इंटू, इथं पॉवर 1 आहेत बेटा, 4 चा पॉवर 1 4, 4 चा पॉवर 1 परत 4. हे असं लिहू का बघा डायरेक्ट एक स्टेप. 16 इंटू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A कॉन्सन्ट्रेशन ऑफ B असं लिहिता येईल. हा झाला R2. पण बेटा हे K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B काय आहे बघा, R1 आहे. म्हणजे मी R2 ला असं लिहू शकतो 16R1. therefore R2 अपॉन R1 काय होईल रे 16 होईल. R2 अपॉन R1 काय होईल 16 होईल. तेच तर काढायचं होतं, फायनल रेट अपॉन इनिशियल रेट. म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन मार्क काय काढायचा होता, फायनल रेट आणि इनिशियल रेटचा रेशो R2 अपॉन R1. तर हा फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन आहे थोडक्यात. इथं आन्सर काय असेल 16 पट. क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा असतो. कधी कधी ओरिजिनल रेट आणि न्यू रेटचा रेशो विचारतात बघा. इथं फायनल रेट किंवा न्यू रेट आणि ओरिजिनल रेटचा विचारला रेशो. R2 अपॉन R1 16 येते, पण R1 अपॉन R2 1/16 येऊ शकतं. क्वेश्चन्स थोडेसे अशा प्रकारचे केअरफुली रीड करावे लागतात. तर या क्वेश्चनचा आन्सर हा ब्लँक किती झाला रे बेटा 16 टाइम्स झाला. 16 टाइम्स झाला. काही नाही, त्यांनी जे सांगितलं व्हॉल्यूम 1/4 कॉन्सन्ट्रेशन 4 टाइम्स, त्याचा आपण वापर केला. ठीक आहे, नोट करा. पुढचा क्वेश्चन. फॉर द नॉन इक्विलिब्रियम प्रोसेस, या वर्डिंगचं काही टेन्शन घेऊ नका. नॉन इक्विलिब्रियम याच्यासाठी म्हणलं हा ॲरो सिंगल आहे, इक्विलिब्रियम म्हणलं की असा ॲरो असतो. ठीक आहे ना, डबल हेडेड ॲरो, रिव्हर्सिबल रिॲक्शन. ठीक आहे ना, याचं काही टेन्शन घेऊ नका. चला मेन क्वेश्चन पुढे. A प्लस बी गिव्हिंग प्रोडक्ट्स, रेट इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A चा पॉवर दिलाय 1 अँड सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B म्हणजे B चा पॉवर दिलाय 2. इफ 1 मोल इच ऑफ A अँड B आर इंट्रोड्युस्ड इन 1 लिटर वेसल, म्हणजे 1 मोल A चा आणि परत 1 मोल B चा 1 लिटर वेसल मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला. इनिशियल रेटची व्हॅल्यू देखील दिली आहे आपल्याला. काढायचं काय, रेट ऑफ रिॲक्शन व्हेन हाफ ऑफ द रिॲक्टंट्स हॅव बीन युज्ड. म्हणजे जेवढा रिॲक्टंट सुरुवातीला घेतला होता त्याच्या अर्धा रिॲक्टंट गायब झाला, अर्धा उरणार, त्यावेळेचा रेट काय असेल. सिंपल थिंग आहे. बघा बेटा, अगोदर मी कॉन्सन्ट्रेशन्स काढण्याचा प्रयत्न करतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इक्वल टू, कसं काढणार, मोलॅरिटी असते ही, स्क्वेअर ब्रॅकेट, मोल्स अपॉन व्हॉल्यूम. मोल्स दिला 1, व्हॉल्यूम पण 1 आहे, 1 आलं, मान्य आहे. सिमिलरली कॉन्सन्ट्रेशन ऑफ B अगेन 1 मोल इच म्हणलं त्यांनी, N/V तोच फॉर्म्युला बेटा,
1/1 1 म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार होतं सुरुवातीला रिॲक्शनच्या. आता रेट लॉ बघा, इनिशियल रेट सुरुवातीचा रेट, इनिशियल म्हणजे सुरुवातीचा, कसा के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलंय बघा रे, रेट इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए अँड सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी. म्हणजे एचा पॉवर मी लिहू शकतो 1, बीचा पॉवर 2, एचा पॉवर 1 तर बीचा पॉवर 2. ठीक आहे ना. आता ही रेटची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, किती दिली आहे बघा 1 इंटू 10⁻², म्हणजे हे 10⁻² लिहायला डायरेक्टली हरकत नाही. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काढले आपण 1, 1चा पॉवर 1, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काढले आपण परत 1, 1चा पॉवर 2. आता देअरफॉर मी म्हणू शकतो के इक्वल्स टू 10⁻², के इक्वल्स टू 10⁻². कळतंय सगळ्यांना. रेट कॉन्स्टंटचं आन्सर काढलं बेटा मी 10⁻². सर तुम्ही रेट कॉन्स्टंट का काढलात? बेटा मला पुढचा रेट काढण्यासाठी के ची व्हॅल्यू लागणार आहे. ठीक आहे ना. आता बघा, हा झाला माझा इनिशियल रेट. फायनल रेट काढण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे. कसं बघा, न्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. त्यांनी क्वेश्चन मध्ये एक गोष्ट सांगितली बघा, द रेट ऑफ रिएक्शन व्हेन हाफ ऑफ द रिएक्टंट्स हॅव बीन यूज. अर्धा रिएक्टंट वापरला गेला, मग उरलं किती? अर्धा वापरला गेला म्हणजे अर्ध उरलं ना. घेतलं होतं सुरुवातीला 1, उरणार आहे किती? हाफ. सिमिलरली न्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, घेतलं होतं सुरुवातीला 1, उरणार आहे किती? हाफ. ठीक आहे. ओके, न्यू कॉन्सन्ट्रेशन ए चं मिळालं, न्यू कॉन्सन्ट्रेशन बी चं मिळालं, दोन्ही कॉन्सन्ट्रेशन्स मिळाले, रेट कॉन्स्टंट पण आहे ऑलरेडी अवेलेबल, रेट ऑफ रिएक्शन काढता येईल. देअरफॉर फायनल रेट इक्वल्स टू बघा फॉर्म्युला तोच असेल बेटा, रेट लॉच वापरायचं आहे तुम्हाला. के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, पॉवर बघा 1 आणि पॉवर किती 2. टाका बेटा इथं व्हॅल्यू. आता के काढलाय आपण, किती आहे? 10⁻². कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए नवीन टाका आता, किती आहे? हाफ, त्याचा पॉवर 1. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी नवीन हाफ, त्याचा पॉवर 2. आता आपल्याला याला सॉल्व करायचं. बघा सिंपल कॅल्क्युलेशन असणार आहे. 10⁻² इंटू हे हाफच येईल, हाफचा स्क्वेअर. आता हा स्क्वेअर याला पण लागू होईल, याला पण लागू होईल, हे राहील 1/4. मान्य आहे? किती येतं बघा आता हे 1/8 इंटू 10⁻². 1/8 इंटू 10⁻². 1/8 सॉल्व करता येईल सगळ्यांना. बघा किती येईल हे 0.8चं डिव्हिजन टाका, 10 घेऊन बघा, 1चं डिव्हिजन जाईल, 2 शिल्लक राहतं, परत 2चं डिव्हिजन जाईल आणि परत 5चं डिव्हिजन जाईल इंटू 10⁻². 0.125 इंटू 10⁻². रेटचं युनिट बदलणार नाहीये बेटा, जे होतं तेच राहणार आहे, मोल पर लिटर पर सेकंड. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या, एकदम साधा क्वेश्चन आहे. आपल्याला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय, फायनल कॉन्सन्ट्रेशन दिलंय, इनिशियल रेट दिलाय, फायनल रेट काढायचा होता, पण आपल्याला हेल्प घ्यावी लागली या केची. कारण मला रेट काढण्यासाठी रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू माहिती पाहिजे, तर ती मी इनिशियल रेटवरून काढली आणि फायनल रेट काढण्यासाठी त्या के व्हॅल्यूचा वापर केला. बेटा रेट लॉशी कनेक्टेड एकदम सिंपल क्वेश्चन्स असतात. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील, ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय, रेट लॉ कसा लिहितात, एकदम साधे क्वेश्चन्स असतात बेटा. जे सांगितले ते अप्लाय करायचं असतं. ठीक आहे ना बेटा. तर आज घेतलेले क्वेश्चन्स थोडेसे केअरफुली घ्या. आज पर्पजफुली कमी क्वेश्चन घेतोय कारण थोडेसे विचारपूर्वक सॉल्व करण्याचे हे क्वेश्चन्स आहेत. सुरुवातीला प्रेशरचे क्वेश्चन्स घेतले, तिथं एक्स कसा घेतला थोडासा विचारपूर्वक बघा. ठीक आहे ना. आणि नंतर काही रेट लॉचे क्वेश्चन्स पाहिले. ठीक आहे ना बेटा. आणि हे परत बुकलेटमधलेच क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचे रिगार्डिंग मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन. मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शनची स्टडी करायची आहे. स्लो स्टेप काय असते, रेट डिटरमाइनिंग स्टेप का बरं म्हणतात त्याला, फास्ट स्टेप काय असते, ठीक आहे ना, किंवा मग मेकॅनिझम मधून ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी तयार करता येत असते, एक्सेट्रा एक्सेट्रा.
आणि त्यानंतर मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन हा एक कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करायचा आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.